नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे ऋषी आणि कमळीच्या साखरपुड्यामुळे अनिका एक मोठं पाऊल उचलणार आहे आणि तिने जो गोंधळ घातलेला आहे तो म्हणजे तिच्या जीवावरती बेतणार आहे. त्याचबरोबर इकडे कमळी आणि त्याचबरोबर तारिणी मिळून अन्नपूर्णा आणि कौशिकीचा जीव वाचवणार आहेत. हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे तारिणी आणि त्याचबरोबर केदार यांच्यासोबत आता बंड्या बोलत असतो. बंड्या म्हणत असतो की एक माणूस आला होता ना, त्याने ते दिलेलं होतं. मग बंड्याला तारिणी आणि त्याचबरोबर केदार प्रश्न विचारू लागतात की हे सगळं काय झालेलं होतं, नक्की कोण होता तो माणूस, तू ओळखू शकशील का? तेव्हा बंड्या सांगू लागतो की हो, मी त्याला ओळखू शकतो. आता तो ना स्टेजच्या बाजूला आहे, त्याचं ना खूप मोठं काम आहे तिथं, असं त्याने मला सांगितलेलं होतं. मग हे दोघं जण त्याला विचारतात की कसलं नक्की काय आहे, तो कसा आहे? मग हा सांगू लागतो की त्याने ना अशी दाढी आहे मोठी त्याला, त्याचबरोबर त्याने खाकी कलरचे कपडे घातलेले आहेत आणि टोपी घातली. म्हणजेच हा जो आहे तो युवराज आहे. युवराज आता जो प्लॅन करत आहे बॉम्बस्फोटाचा, त्यासाठी तो पोहोचलेला असतो. म्हणजे एकीकडे ड्रग सप्लाय तर केलेले आहेतच, पण त्याचबरोबर युवराजला कौशिकीला संपवायचं आहे. त्यासाठी युवराजने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि इथे मूर्ख जी कामिनी आहे ती सुद्धा युवराजची साथ देत असते. मग या सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. बंड्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये इकडे केदार आणि त्याचबरोबर तारिणीला सांगत आहे. बंड्या म्हणत आहे की त्याच माणसाने मला ना काल पाकिट दिलेली होती, हे सगळं सांगितलं जातं. म्हणजे बंड्याच्या हातात वॉशिंग पावडर म्हणून 2347 हा कोड सांगितल्यानंतर युवराजने जी पाकिटं दिलेली असतात ती पाकिटं पुन्हा माघारी युवराजला मिळवायची असतात. म्हणून बंड्याकडे तो आलेला असतो आणि बंड्याला त्या कार्यक्रमामध्ये शोधून युवराजने ती पाकिटं बंड्याकडून घेतलेली असतात. कारण बंड्याने त्यातली काही पाकिटं तर निरमा पावडर आहे म्हणून भांडी घासायला सुद्धा वापरलेली असतात, पण भांड्याला काही फेस झालेला नाहीये म्हणून बंड्या तिथे चिडलेला असतो. तर इकडे कमळीची जोरदार तयारी सुरू आहे. स्वागतासाठी लागणारा हार जो आहे तो अगदी ऐनवेळी आणायचा आहे ठरलेला आहे, कारण फुलं सुकली जातील असं ऋषीचं म्हणणं होतं. आणि तो स्वागतासाठी लागणारा हार ऋषी आणि त्याचबरोबर इकडे शंभू यांनी ती जबाबदारी घेतलेली असते आणि तो हार घेऊन ते तिथं पोहोचलेले सुद्धा असतात. तर इकडे बंड्या अगदी डिटेलमध्ये तारिणीला सांगत आहे, तारिणीला काही करून हे रॅकेट पकडायचं आहे. खरं तर कमळीला बंड्याला प्रत्येक वेळेस असं वाटतं की तारिणी आणि केदार हे दोघं पोलीस तर नाही आहेत ना, म्हणजे हे दोघं ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात अगदी पोलिसासारखं सगळं बोलत असतात, या सगळ्या गोष्टी करत असतात, मग ह्यांचं नक्की म्हणणं तरी काय आहे? तेव्हा मात्र इकडे तारिणी डिटेलमध्ये विचारत असते. छान साडी नेसून तारिणी तयार झालेली आहे, त्याचबरोबर केदार सुद्धा आहे. तर इकडे कौशिकीच्या गळ्यात तो हार घातलेला आहे, तिचा सत्कार होतो. खरं तर त्या हारामध्येच तो बॉम्ब आहे आणि तो बॉम्बस्फोट होणार आहे आणि त्याचबरोबर इकडे कौशिकी संपणार आहे. पण आता कमळीला आणि त्याचबरोबर तारिणीला ही गोष्ट कळलेली आहे बंड्यामुळं, कारण त्या माणसाने असं सांगितले की स्टेजच्या बाजूला काहीतरी मोठं घडणार आहे, म्हणून हे सगळेजण त्या बाजूला जाऊ लागतात. आणि मग कमळीचा डान्स होणार असतो आणि त्या डान्स शो मध्ये तो बॉम्ब जो आहे तो रिफ्यूज केला जातो. इथे आता मोठा पचका झालेला आहे, तो म्हणजे कामिनी युवराज यांचा. आणि त्याचबरोबर इकडे अनिकाला तिच्या मैत्रिणींनी फोन करून सांगितलेला आहे. अनिकाला फोन करून मैत्रिणींनी ही गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजेच की अनिकाने त्या कमळी आणि ऋषीच्या साखरपुड्याची अनाउन्समेंट झालेली आहे. अनिकाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. अनिका म्हणू लागते की हे सगळं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत, हा प्रश्न पडलेला आहे. आणि तेव्हा मात्र अनिका विचार करू लागलेली असते, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे ग्रॅनी आजीने मला मुद्दामच येऊ दिलेला नाही. मी तिला म्हटलं की मला या कार्यक्रमाला येण्याची इच्छा नाहीये, तर ग्रॅनी आजी मला म्हणाली की ठीक आहे येऊ नकोस तू, काही हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर हा गोंधळ जो झालेला असतो तो पिंक मध्ये झालेला असतो, कारण तिने जे ऐकलेलं असतं ते म्हणजे ऋषी आणि कमळीच्या साखरपुड्याबाबत.
आता मग होऊनच जाऊ दे साखरपुडा असं तारिणी आणि केदार म्हणालेले असतात. अनिकाने आता ती गोष्ट डोक्यात घेतलेली आहे. अनिका विचार करत आहे मला काही करून आता गेलं पाहिजे. त्याआधी अनिका विचार करत बसलेली असते आणि मग तिला असं तिथं स्पष्ट जाणवतं ती त्या इव्हेंटला पोहोचलेली आहे. मग अनिका इव्हेंटमध्ये जाते, तिथे पाहते ती तिच्या ग्रॅनीला फोन करत असते. पण इकडे कामिनी तिच्या कामात आहे, तिच्या टेन्शनमध्ये आहे. काही झालं तरीही कामिनीला आता एकच पडलेला आहे, तो म्हणजे हा खेळ जो आहे तो संपवायचा आहे अन्नपूर्णाचा. अन्नपूर्णाला संपवण्यासाठी काहीही करायची तयारी या कामिनीने केलेली आहे. म्हणून कामिनी काही अनिकाचा फोन उचलत नाही, रागिनी तिच्या ह्याच्यात आहे आणि इकडे कॉलेजमध्ये सगळ्यांचं सुरू आहे. आणि मग अनिका तिथं पोहोचलेली असते. अनिका पाहते तर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. अनिका म्हणते की हे सगळं काय झालंय आणि ती पाहते तर तिथे ऋषी आणि कमळीचा साखरपुडा होत असतो. तेव्हा तिथे नयनतारा असते, त्याचबरोबर अन्नपूर्णा असते, सगळेजण असतात, त्याचबरोबर सगळे कॉलेजमधले पण असतात. आणि ऋषी आणि कमळीच्या साखरपुड्यामुळे अनिकाला मात्र धक्का बसतो. अनिका म्हणते की हे सगळं काय घडतंय आणि हे मी काय पाहते. तेव्हा तिच्या मैत्रिणी सुद्धा असतात, त्यांनाही अनिका म्हणते की हे सगळं काय चालू आहे. अनिकाला प्रश्न पडलाय की यांचा साखरपुडा कसा. यांच्या साखरपुड्याने खरं तर अनिकाला धक्का बसलेला असतो. अनिका म्हणत असते की नाही, हे मला अजिबात मान्य नाही. ऋष फक्त माझाच आहे, तो दुसरं कोणाचाच होऊ शकत नाही. ती कमळी टमळी गावछाप आलेली आहे कुठली. तिने तर माझ्या ऋषवर कोणताच अधिकार सांगू शकत नाहीये. तिचा या सगळ्या गोष्टींशी संबंधच नाहीये. ऋषवर फक्त माझा अधिकार आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि तिने गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. आणि मग ती तिथं जाते, राडा करते. पण ऋषी तिला म्हणतो की वाद झाला अनिका, आतापर्यंत तुझ्या खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, आता अजिबात एकही गोष्ट तुझी सहन केली जाणार नाही. कारण तुला जे वाटतं तसं तुझ्या मनाला येईल तशी तू वागत असते. आणि आम्ही काय तुझ्या ताटाखालचे मांजर आहोत का, तुला वाटतं तसा दंगा करायचा असतो. आणि मग ऋषी तिला ढकलतो, तिला बाजूला करतो आणि सांगतो की माझं कमळीवरती प्रेम आहे आणि त्यामुळं मी कमळीसोबतच लग्न करणार आहे असं ऋषीने ठणकावून सांगितल्यानंतर अनिकाचा जो बँड वाजलेला आहे तो मात्र खूपच भयानक असा आहे. अनिकाला कळायचं बंद झालेलं आहे. आणि अनिका मात्र इकडे ऋषीला म्हणत असते की ऋषी प्लीज असं नको ना करू. नयनतारा आंटी तुम्ही तरी सांगा ना, आणि तुम्हाला तर ती कमळी आवडत नव्हती ना, मग तुम्ही हे सगळं काय केलंय. आणि मग इकडे अनिकाला राग येतो. अनिकाने त्या क्षणी स्वतःच्या हाताची शीर कापून घेतलेली आहे, नस कापून घेतलेली आहे आणि तिच्या हातातून रक्त वाहत असतं आणि ती खाली कोसळलेली असते. आणि ती खूप जोरजोरात ओरडत असते मला वाचवा वाचवा. पण तिने ऋषी आणि कमळीच्या साखरपुड्यामुळं हा सगळा पराक्रम गाजवलेला असतो. त्यानंतर अनिका जोरात ओरडत उठते वाचवा वाचवा. तर ती त्या भ्रमात गेलेली असते, त्या धुंदीत गेलेली असते की खरंच कमळी आणि ऋषीचा साखरपुडा होतोय. आणि या साखरपुड्यामुळं आता या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कमळी आणि ऋषीच्या साखरपुड्यामुळं अनिकाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे अनिकाला पडलेलं स्वप्न असतं. इकडे मात्र कमळी आणि त्याचबरोबर तारिणी या दोघींनीही कॉलेजमध्ये सगळ्यांचा जीव वाचवलेला असतो, खूप मोठी कामगिरी केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.